ती आहे ब्राझीलची 31 वर्षांची जुलियाना मरिन्स, जिचा इंडोनेशियातील माउंट रिंजनी नावाच्या ज्वालामुखीत पडून मृत्यू झालाय। मात्र ती जेव्हा पडली तेव्हाही ती जिवंत होती आणि मदतीसाठी ओरडत होती। तिचा खोल दरीत पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोय। 21 जूनच्या सकाळी ट्रेक करत असताना जुलियाना अचानक 300 मीटर खोल दरीमध्ये पडली। तिच्यासोबत असणाऱ्या पर्यटकांनी काढलेल्या ड्रोन फुटेजमध्ये ती चालताना, बसलेली आणि मदतीसाठी हाका मारताना दिसत होती। मात्र तिथल्या दाट धुक्यांच्या आणि प्रतिकूल हवामानामुळे बचाव पथक तिच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकलं नाही। 23 जूनला जुलियाना आणखीनच खोल दरीत पडल्याची दिसून आली, पण खराब हवामानामुळे बचाव पथकाला तिचा शोध थांबवावा लागला आणि अखेर 24 जूनला तिचा मृतदेह सापडला। यापूर्वीही 2022 मध्ये आणि यावर्षी मे महिन्यात इथे ट्रेकिंग दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, पण तरीही हे ठिकाण पर्यटकांसाठी अजूनही खुलं आहे असे आरोप जुलियानाच्या घरच्यांनी केलेत।